घार ओढे आकाशी, परी लक्ष तिचे पिलापासी. अशीच अवस्था झाली. आयुष्यात मिळालेलं मित्र प्रेम, मित्ररत्न म्हणू आपण, तुमच्यासारखे सगळे मित्र भेटले, आनंद वाटला, धन्य झालो, भरून पावलो. जीव लावणारे, सळणारे, आठवण करणारे, मिस कॉल देणारे, चला म्हणणारे, सकाळी चलायला लागणारे, हसवणारे, जोक करणारे, किती जणांची नावं घेऊ. तुम्हा सगळ्यांचं नाव घेऊन प्रत्येकाचं कौतुक करावं आणि चुकून दोघात एकाची नावं राहिली तर थोडंसं मन दुखावेल. हे वय आहे. मित्राचं बिलकुल मन दुखवायचं नाही. आणि चुकून दुखवलं, हसता खेळता थोडंसं चिडवलं, सरळ सॉरी मागायची, क्षमा मागायची, जमलंच तर पायसुद्धा दबात धरायची भर चौकामध्ये. आणि मग खरी मैत्री, खरं नातं, जिव्हाळा हा उमगायला लागतो. मगाशी बाबरे सरांनी आठवण केली, वकील साहेबांनी आठवण केली, आणि असं वाटतं की पळून जावं. उमार्ग्याच्या मायमातीत रमलो, तिथंच आता विसावावं. आनंद वाटतो. प्रपंच करताना ही मित्राची नाती काहीच कळली नाहीत. केव्हा कसे दिवस निघून गेले कधीच समजलं नाही. आणि जेव्हा आता प्रपंच करून परमार्थ करायला लागलो, परमार्थ हा शब्द खूप मोठा आहे, पण मित्रासंगी रमायला लागलो, तेव्हा विश्व हे आभाळ ठेंगणं वाटतं. मनसोक्त तुमच्यासोबत रमावं, हसावं, खेळावं, दुःखाला बाजूला सारावं. आणि खरंच सांगू, तुमच्यासोबत रमायला लागलो ना, आई वडील बहीण भाऊ सगळे थोड्या आठवणीच्या पासून दूर जातात. आणि जेव्हा एकटा राहतो, एकटा बोलतो, एकटा हसतो, तेव्हा या सगळ्यांची आठवण येते. आपण सगळे समवयस्कर आहोत. बऱ्याच जणांनी आईवडिलांना शेवटचा नमस्कारही केला असेल. ज्यांच्या आयुष्यात आत्ता आईवडील आहेत, नम्रपणे सांगेन की रोज पूजा करा. 33 कोटी देव ही संकल्पना आहे, काल्पनिक आहे, दधांत खोटी आहे. पण आईवडील हे दैवत आहे आणि ते सत्य आहे. चाहे गरीब असतील, चाहे श्रीमंत असतील, चाहे मनाने मोठे असतील, पण त्या दैवतानंतर कोण असेल तर त्या दैवतानंतर गुरुजी. गुरुजी म्हणजे शाळेतले शिक्षक नाही. ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलं, जीव लावला, तुम्हाला दृष्टी दिली, तुम्ही रुसलात, हसलात, खेळलात तरी तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्ही सळलात तरी तुम्हाला पाठिंबा दिला, असे गुरुजी. त्या सर्वच गोड मित्रांना सुद्धा गुरुजी म्हणायला हरकत नाही. माझं एक वाक्य आहे की विद्वानांना वयाची अट नसते. विद्वान गुणवंत ही मंडळी गुरु समान असतात. आणि मला वाटतं त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला पुढे जायला पाहिजे. चला, सर्व मित्रांची आठवण झाली म्हणून ही छोटीशी क्लिप आपल्या शरीर समर्पित करतो. नमस्कार. हे आमची अनिका दिवसभर माझ्यासोबत हसते, खेळते, मस्त. धन्यवाद.